नवी मुंबईच्या शिरवणे MIDC मध्ये भीषण आग लागली। रात्री 10:30च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती। MIDC मधील शुभदा पॉलिमर्स या कंपनीला मोठी आग लागली आणि तब्बल 9 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला यश आलेलं आहे। जीवितहानी झालेली नाहीये, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे। ही दोन दृश्य आपल्या स्क्रीनवर रात्री 10:30च्या सुमारास नवी मुंबईमध्ये आगडोंब उसळला। कशा प्रकारची ही आग लागलेली होती, आगीची दाहकता आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय आणि जवळजवळ 9-9.5 तासांपासून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू होते आणि तीच ही दोन दृश्य जवळजवळ 9 तासांनंतर ही आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलंय। सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये, वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये झाली। आजूबाजूच्या कंपन्यांना सुद्धा आगीची झळ बसलेली आहे। MIDCचा एरिया होता आणि आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर कूलिंग ऑपरेशन सध्या आता सुरू आहे। नवी मुंबईतील नेरूळ या ठिकाणी असलेल्या शिरवणे MIDC मध्ये रात्री जवळपास 11च्या सुमारास ज्या शुभदा पॉलिमर्स या कंपनीला जी आग लागली होती, ती आग आटोक्यात आणण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलं असून या अग्निशमन विभागाच्या जवळपास 10 ते 12 गाड्या आणि जवळपास 50च्या वर टँकर यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असलं तरी पण कंपनीचा मात्र मोठी वित्तहानी झाली असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये। या संपूर्ण आग लागल्याच्या नंतर रात्रीपासून या ठिकाणी कर्तव्यावर असलेले या तुर्भे MIDC वरिष्ठ पोलीस आपल्यासोबत आहेत, आपण त्यांची संवाद साधूया। सर, काय सांगाल, रात्री जी आग लागली होती काय विषय होता, कशा प्रकारे आग लागली, काय सांगाल सविस्तर? तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिरवणे MIDC मध्ये शुभदा पॉलिमर्स म्हणून एक कंपनी आहे। या कंपनीमध्ये सर्वसाधारणपणे रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान छोटीशी आग लागलेली होती, परंतु या कंपनीमध्ये पॉलिएस्टर रेझिनने हे लिक्विड फॉर्ममध्ये केमिकल्स असल्यामुळं आणि त्या गोडाऊनला आग लागल्यामुळं आगीनं मोठ्या प्रमाणात रूप धारण केलं होतं। तत्काळ पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या जवळपास 10 ते 12 गाड्यांच्या मदतीनं आगीवरती रात्रभर कंट्रोल केलेला आहे। सध्या आग कंट्रोलमध्ये आहे, याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा झालेली नाही। पुढारी न्यूज करता अनिल काकडे, नवी मुंबई।